नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शांभवीज अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बघायचं तो म्हणजे सायन्समधला पार्ट 1 मधला पहिला चौथा चॅप्टर जो आहे आपला तो इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता यावर्षी आपल्याला एक दोन इफेक्ट्स आहेत शिकायला. एक म्हणजे हिटिंग इफेक्ट आहे आणि दुसरा म्हणजे मॅग्नेटिक इफेक्ट आहे. हिटिंग आणि मॅग्नेटिक असे दोन इफेक्ट आपल्याला शिकायचे. या धड्याचा अभ्यास करण्यापूर्वी तुम्हाला गेल्या वर्षी जे काही शिकलेलं तुम्ही इलेक्ट्रिसिटीचं मधलं ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्याचा थोडासा अभ्यास करून ठेवा, म्हणजे तुम्हाला याच्यातल्या ज्या कन्सेप्ट आहेत की नाही त्या क्लिअर होत राहतील. सोबत तुम्हाला दोन प्रश्न विचारलेले सुरुवातीला की गुड कंडक्टर असण्यासाठीच्या अटी काय काय बाबा. गुड कंडक्टर असणं म्हणजे काय असतं नेमकं. आता गेल्या वर्षी आपण बघितलं होतं काय असतं गुड कंडक्टर. समजा हा कंडक्टर आहे आणि आता या कंडक्टरमध्ये मेटल रॉड आहे कुठला तरी. मेटल रॉडमध्ये काय आता इथे तर काय असणार याच्यामध्ये आता गुड कंडक्टर आहे की बॅड कंडक्टर आहे कशावरून ठरतं. फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत का अवेलेबल. फ्री इलेक्ट्रॉन्स जर त्याच्यामध्ये अवेलेबल असतील तर काय असतं तो गुड कंडक्टर असतो. फ्री इलेक्ट्रॉन्स जर अवेलेबल नसतील तर तो कंडक्टर असत नाही. मग दुसरा प्रश्न काय विचारलाय की एक आयर्न रॉड ठेवलेला आहे. आता हा समजा आयर्न रॉड आहे, तर आयर्न रॉड आहे आणि मी उचलला हा, तर मग मला इलेक्ट्रिक करंट किंवा इलेक्ट्रिक शॉक का बसत नाही किंवा इलेक्ट्रिक करंट त्यामध्ये का वाहत नाही त्यावेळेला. तर त्याचं कारण काय असतं. आता काय आहे हे इलेक्ट्रॉन्स जे आहेत की नाही हे याच्या अक्रॉस जोपर्यंत आपण पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करत नाही तोपर्यंत काय असतं हे इलेक्ट्रॉन्स वेगवेगळ्या दिशेला चालू असतात. यांचे डिरेक्शन जे आहे की नाही हे वेगवेगळे असते. मग याच्यामुळे काय होतं हा ओव्हरऑल इफेक्ट जो आहे की नाही हा नील होतो आणि त्यामुळे याच्यात इलेक्ट्रिक करंट पास होत नाही. आता पण मी जर याला अक्रॉस एखादं पोटेन्शियल डिफरन्स आता अप्लाय केलं तर मग मात्र काय होतं पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केल्यानंतर आता हे इलेक्ट्रॉन्स जे आहेत की नाही एका पर्टिक्युलर डिरेक्शनमध्ये जायला लागतात. पर्टिक्युलर डिरेक्शनमध्ये ज्यावेळेस जायला लागतात की नाही त्यावेळेस मग आपल्याला इलेक्ट्रिक करंट जो आहे की नाही हा इलेक्ट्रिक शॉक जो आहे तो बसतो. मग पर्टिक्युलर डिरेक्शनमध्ये जोपर्यंत जाणार नाही कधी जाणार नाही ते जोपर्यंत आपण त्याच्या अक्रॉस एखादा पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करत नाही तोपर्यंत. त्यानंतर आपल्याला काय दिले बघा एक सिंपल सर्किट दिलेलं आहे. या सर्किटमध्ये काय काय आपण लक्षात घ्या. एक बॅटरी अप्लाय केलेली आहे, बॅटरी नंतर प्लग आहे आणि याच्यानंतर ए आणि बी असे दोन पॉईंट आहेत. दोन पॉईंटमध्ये काय एक रेजिस्टर लावलेलं आहे. रेजिस्टरच्या अक्रॉस आपण काय केलेलं आहे पॅरलल त्यालाच व्होल्ट मीटर जोडलेलं आहे आणि सिरीजमध्ये ॲमीटर जोडलेलं आहे आणि हे सर्किट पूर्ण केलेलं आहे. आता इथे काय काय मिळतं आपल्याला या ए आणि बी या दोन पॉईंटच्या अक्रॉस आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी आता इथे बघायच्या. त्याच्यानुसार ए आणि बी या पॉईंटच्या अक्रॉस व्होल्टेज किती असेल किंवा पोटेन्शियल डिफरन्स किती असेल. पोटेन्शियल डिफरन्स असेल व्ही ए बी एवढं पोटेन्शियल डिफरन्स असेल अक्रॉस ए बीच्या. समजा हा चार्ज जो आहे की नाही हा क्यू चार्ज आहे पूर्ण या सर्किटमधनं जाणारा आणि वर्क डन किती असेल मग त्यावेळेला तर त्यावेळेला वर्क डन असेल व्ही ए बी इंटू क्यू. आता आपल्याला याच्यावरून काय करायचं तर ज्यूल्स लॉ ऑफ हिटिंग बघायचं. हा जो चार्ज या सर्किटमधनं पास होतोय की नाही या चार्जचं नेमकं होत काय असेल बाबा. एनर्जी कुठं कन्वर्ट होत असेल या रेजिस्टरचं काय होत असेल. आता याच्यामध्ये ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिक करंट सप्लाय चालू करू आपण त्यावेळेस काय होतं हा रेजिस्टर जो आहे की नाही हा गरम व्हायला लागतो हिट व्हायला लागतो. मग आता ही एनर्जी कुठं चाललेली आहे तर ही एनर्जी चाललेली आहे या रेजिस्टरला हिट करण्यामध्ये. आता जर अजून एक प्रश्न काय विचारला आपल्याला तिथे की समजा रेजिस्टर काढून जर आपण मोटर लावली तर काय होईल. मोटर लावली तर काय होईल हीट एनर्जीच्या ऐवजी दुसऱ्या फॉर्ममध्ये एनर्जी जी ती बाहेर पडेल. मोटर काय होईल फिरेल. मोटर फिरते म्हणजे कसली एनर्जी होती बघा त्या एनर्जीमध्ये ते कन्वर्ट होऊन जाईल. बघा त्यासाठी आपल्याला काय समजा पी म्हणजे इलेक्ट्रिक पॉवर आपल्याला इथे काढायची. आता इलेक्ट्रिक पॉवर किती लागलेली किंवा काय इलेक्ट्रिक पॉवर कशी काढणार आपण आता तर एनर्जी अपॉन टाइम. एनर्जी अपॉन टाइम या सूत्राने आपल्याला काय मिळेल इलेक्ट्रिक पॉवर किती लागली तर ते मिळेल. एनर्जी म्हणजे काय वर्क डन थोडं इथे किती आहे तर व्ही ए बी अपॉन क्यू व्ही ए बी इंटू क्यू आणि टाइम समजा त्यासाठी लागलेला होता त्याने हा टी होता म्हणजे एवढं एक सूत्र मिळालं आपल्याला. दुसरी गोष्ट काय असते तर आपल्याला ही एक गोष्ट माहिती असायला पाहिजे. आता एक पर्टिक्युलर चार्ज जर पास होत असेल पर्टिक्युलर टाइममध्ये तर ते काय असतं तर ते करंट असतं आय. म्हणजे आपल्याला इथे किंमत कशी मिळते क्यू अपॉन टीची किंमत मिळते. काय किंमत मिळते तर आय व्ही ए बी इंटू आय. का बरं सिन्स हे कारण त्याचं काय असेल क्यू अपॉन टीची किंमत किती असते तर आय असते. काय आपलं इक्वेशन नंबर 1. आता समजा हा सोर्स ऑफ एनर्जी जे आपली म्हणजे सेल आहे ही सेल आहे की नाही ही आपल्याला काय एनर्जी देते. सेल एका पर्टिक्युलर टाइममध्ये समजा टाइम आपला तो टी एवढ्या टाइममध्ये किती एनर्जी क्यू देते त्याला तर पी इंटू टी एवढी एनर्जी देते. आणि असं कन्सिडर करा की आय एवढी इलेक्ट्रिसिटी
कंटिन्युअसली फ्लो होते. आय एवढी इलेक्ट्रिसिटी जी आहे की नाही ही कंटिन्युअसली या सर्किटमधनं फ्लो होते. तर त्यावेळेस त्या रेजिस्टरमध्ये तयार झालेली हीट जी आहे की नाही देन हीट प्रोड्युस्ड कुठे हीट प्रोड्यूस झालेली रेजिस्टरमध्ये देन हीट प्रोड्युस्ड कॅन बी गिव्हन ॲज H इज इक्वल टू H काय हीट P इंटू T. या फॉर्म्युलेने आपल्याला काय हीट प्रोड्युस्ड कॅन बी गिव्हन ॲज काय H इज इक्वल टू P इंटू T. पण आपण इथे P ची व्हॅल्यू काढलेली आहे. ही P ची व्हॅल्यू आपण इथे रिप्लेस करूया. काय रिप्लेस करूया H इज इक्वल टू P ची व्हॅल्यू किती आलेली आहे VAB इंटू I इंटू T. हे VAB आहे इथून आलं VAB इंटू I. आता आपल्याला ओम्स लॉ माहिती आहे. ओम्स लॉ काय सांगते आपल्याला ओम्स लॉ V इज इक्वल टू IR असा ओम्स लॉ सांगतो तुम्हाला. V इज इक्वल टू IR हा ओम्सचा नियम आहे तुमचा. आता हा V इज इक्वल टू VAB इज इक्वल टू IR का घेतला पाहिजे तर पोटेन्शियल डिफरन्स आपण A आणि B या दोन पॉईंटच्या अक्रॉस अप्लाय केले त्यामुळे VAB घेतलेले आहे. आता इथल्या व्हॅल्यू जे आहेत आपल्याला रिप्लेस करता येतील. कशा पद्धतीने रिप्लेस करता येईल दोन पद्धतीने. समजा ही VAB ची किंमत जी आहे ही IR पण ठेवता येईल आपल्याला इथे आणि त्याच्या बदल्यामध्ये I ची किंमत इथे आपल्याला I ची किंमत काय मिळेल याच्यावरून आपल्याला I ची पण किंमत मिळेल. I इज इक्वल टू काय मिळते VAB हे गुणाकारातले R इकडे गेल्यानंतर पुढे जातील भागाकारात. म्हणजे दोन पद्धतीने किमती रिप्लेस करायच्या आपल्याला तर दोन्ही इक्वेशन आपल्याला नवीन नवीन मिळतील. देअरफॉर H इज इक्वल टू आता H ची किंमत काय मिळते आपल्याला बघा H इज इक्वल टू VAB हे VAB जशाला तसं इंटू I ची व्हॅल्यू आपण काय आता रिप्लेस करूया तर हे VAB अपॉन R आणि हे इंटू T जशाला तसं. आता इथे काय झालं VAB इंटू VAB म्हणजे काय V स्क्वेअर AB इंटू T अपॉन R हे इक्वेशन आपल्याला तयार आहे. अँड ऑल्सो काय तयार होतं आता इथं H इज इक्वल टू हे VAB याचा फॉर्म्युला तसाच ठेवायचा VAB इंटू I इंटू T. आता इथं VAB च्या ऐवजी आपल्याला IR ही किंमत ठेवता येईल. VAB इंटू I इंटू T हा फॉर्म्युला आपण तसाच ठेवला. या VAB ची किंमत आता इथून रिप्लेस केली आपण. काय रिप्लेस होईल ती I इंटू R इंटू I इंटू T म्हणजे काय फॉर्म्युला मिळते I इंटू I म्हणजे I स्क्वेअर इंटू R इंटू T. आता हा जो फॉर्म्युला तयार झाला की नाही या फॉर्म्युल्याने म्हटलेलं आहे जूल्स लॉ ऑफ हिटिंग. जूल्स लॉ ऑफ हिटिंग हा जो फॉर्म्युला आहे की नाही हा जूल्स लॉ ऑफ हिटिंगसाठी आहे. आता हे इक्वेशन्स तुम्हाला समजले नसतील तर काय करायचं तर या दोन इक्वेशन्ससाठी आपण नंबरिंग करूया मग त्याच्यावरून आपल्याला समजून येईल. समजा VAB इज इक्वल टू IR आपण कुठे कुठे इक्वेशन नंबर दिले इथे इक्वेशन नंबर 1 आहे हे इक्वेशन नंबर 2 आहे आपलं. VAB इज इक्वल टू IR हे 3 नंबरचं इक्वेशन करूया. I इज इक्वल टू VAB अपॉन IR R हे चौथं इक्वेशन घेऊया. आता इथं कशावरून काय वापरले आपण तर कुठून वापरलंय दुसरं आणि तिसरं इक्वेशन घेतलं दुसरं आणि चौथं इक्वेशन घेतलं आपण फ्रॉम 2 and 4 आणि इथे काय केलेलं आपण फ्रॉम कुठून घेतलेलं आता हे 2 and 3 त्याच्यावरून आपल्याला नवीन इक्वेशन मिळालं. हे इक्वेशनला वाटलं असतं नवीन नंबर 5 हे इक्वेशन नंबर 6 हा सहावा इक्वेशन जो आलेला आहे याला काय म्हटलेलं आहे जूल्स लॉ ऑफ हिटिंग. काय युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर. आपण पॉवर मग कशामध्ये मोजली होती पॉवरचा फॉर्म्युला काय आला आपला P इज इक्वल टू VAB इंटू I. आता हे व्होल्टेज आहे हे इलेक्ट्रिक करंट आहे आपण कशामध्ये मोजतो हे मोजतो व्होल्टमध्ये हे मोजतो एम्पियरमध्ये. आता 1 व्होल्ट इंटू 1 एम्पियर असं जर आपण केलं तर आपल्याला व्होल्टसाठीचा फॉर्म्युला मिळतो. व्होल्टसाठी काय फॉर्म्युला मिळतो आपल्याला तर 1 जूल अपॉन 1 कुलोम आणि एम्पियर काय असतं तर 1 कुलोम अपॉन 1 सेकंड. हा कुलोम कॅन्सल होऊन जाईल काय राहतं इथे तर 1 जूल अपॉन 1 सेकंड म्हणजे जूल पर सेकंद हे पॉवरचं एक झालं. जूल पर सेकंदलाच काय नाव आलेलं आहे तर वॅट. जेम्स वॅटच्या नावावरून याला काय नाव आलेलं आहे वॅट. आता व्यवहारामध्ये वापरत असताना वॅट हे युनिट आहे की नाही खूप छोटं पडतं म्हणून मग आपण काय करतो की या 1000 वॅटचंच रूपांतर 1000 वॅट वापर झाला की आपण त्याला 1 किलो वॅट असं गृहीत धरतो आणि त्याच्यासाठी सोबत अजून एक फॉर्म्युला वापरतो आपण तर म्हणजे 1 किलो वॅट एवढी एनर्जी जर एका तासामध्ये आपण वापरली तर 1 किलो वॅट आणि आवर 1 किलो वॅट आवर असं वापरतो आपण यासाठी. मग आता हा 1 किलो वॅट आवर म्हणजे काय दुसरं काय नसतं आपल्या घरामध्ये जे मीटर असते की नाही तिचं रीडिंग 1 युनिट पडलं की 1 किलो वॅट आवर. याचा अर्थ काय होते जर तुम्ही 1 किलो वॅट एवढी एनर्जी एका तासासाठी वापरली तर तुमच्या मीटरमध्ये किती रीडिंग पडतील
तर 1 युनिट एवढी रिडिंग पडेल. चा वापर इलेक्ट्रिक एनर्जीचं रूपांतर हीट एनर्जीमध्ये कुठं कुठं होत होता, तर वॉटर बॉयलर्स असतात किंवा आपल्या घरामध्ये जे असतं आपलं हीटर असतं किंवा घरामध्ये आपल्या काय असतं अजून एक ते म्हणजे कुकर असतं. कुकर म्हणण्यापेक्षा शेगडी आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो. कुकर किंवा इलेक्ट्रिक बल्ब. आता हे बल्ब शक्यतो आपण वापरत नाही. आता आपल्याकडे आता LED टाईपचे बल्ब्स असतात, आपण लाईट इमिटिंग डायोड्स आपण वापरतो, इलेक्ट्रिक बल्ब्स वापरतो. आता हे सगळे बल्ब जे हे सगळ्या गोष्टी आहेत की नाही, या कशाचं रूपांतर करता येत, तर इलेक्ट्रिक एनर्जीचं रूपांतर त्याच्यामध्ये करायला लागलं तर हीट एनर्जीमध्ये करता येईल आणि त्या पद्धतीने त्याच्यामध्ये नवीन गोष्ट तयार होते. एक एक्झाम्पल आपल्याला सांगितलेलं इलेक्ट्रिक बल्बचं एक फिगर दिलेली आहे. त्या फिगरमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे ते फिगर एक बघून घ्या आणि त्याच्यानुसार आपल्याला काय गोष्टी एक्सप्लेन करायच्या तिथे. तर काय सांगितलेलं तुम्हाला, टंगस्टन वापरलं जातं त्याच्यामध्ये. आता टंगस्टनच का वापरतं, टंगस्टन वापरल्याने काय होतं ते, तर टंगस्टनचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो खूप हाय असतो आणि याच्यातून ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटी पास होते त्यावेळेस काय होतं, त्याची बारीक एक तार काढलेली असते. त्या तारेमध्ये ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटी पास होते त्यावेळेस काय होतं, तर तेव्हा तार जे तापते हिटिंग इफेक्टमुळे आणि त्यातनं आहे ना प्रकाश म्हणजे लाईट बाहेर पडते. मग ही लाईट जी आहे ती आपल्याला आपण वापरतो दृश्यमान विजिबिलिटीसाठी आणि सोबत त्याच्यासोबत काय होतं, तर एक थोड्याफार प्रमाणामध्ये हीटसुद्धा बाहेर पडतात ना. आपल्या घरामध्ये जी इलेक्ट्रिसिटी आलेली असते की नाही, ही 3 पद्धतीच्या वायर्समधून आपल्याकडे येते. लाईव्ह, न्यूट्रल आणि अर्थ असे 3 वायर्स असतात आपल्याकडे. आता हे वायर्समध्ये काय काय काम असतं, हे अर्थ जे आहे हे अर्थिंग म्हणून वापरतो आपण. अर्थिंग म्हणजे काय असतं इथे, तर एखाद्या इक्विपमेंटमध्ये त्या इक्विपमेंटच्या बॉडीमध्ये ज्यावेळेस करंट उतरतो की हा करंट जो आहे हा पास करून कुठे सोडलेला असतो, तर जमिनीमध्ये म्हणजे अर्थमध्ये सोडलेला असतो. म्हणजे काय होतं, जर आपण याला अर्थिंग दिलेलं असेल इक्विपमेंटला, आपल्या घरामध्ये अर्थिंग केलेली असेल, तर आपण जर त्या चुकून जर एखाद्या इक्विपमेंटमध्ये समजा कूलरमध्ये जर इलेक्ट्रिक करंट उतरला आणि आपण त्याला हात लावला तर त्यावेळेस आपल्याला शॉक न बसता काय होतं, तो शॉक जो आहे की नाही हा जमिनीमध्ये निघून जातो. म्हणजे आपल्याला जो शॉकचा इम्पॅक्ट होणार आहे आपल्यावरती तो खूप कमी प्रमाणात होतो आणि कुठे जातो तो करंट फ्लो होऊन जमिनीमध्ये जातो. म्हणजे हे अर्थिंगसाठी झालं. लाईव्ह आणि न्यूट्रल काय असतात, 2 वायर्स असतात. या 2 वायरमध्ये काय असतं, 2 वायरमध्ये पोटेन्शियल डिफरन्स असतं. नॉर्मली हे पोटेन्शियल डिफरन्स जे आहे हे 220 वोल्टचं येतं घरामध्ये येताना. 220 वोल्ट पोटेन्शियल डिफरन्स या दोघांमध्ये असतं आणि यांच्यावरती काय असतं, इन्सुलेशन्स असतात. इन्सुलेटेड वायर्स असतात आपल्याकडे तर नाही तिन्ही पण. आणि या इन्सुलेटेड वायर्स जे आहेत त्यांनी समजा या वायर 2 वायरमधलं इन्सुलेशन चुकून कधी खराब झालं किंवा वितळलं गेलं किंवा अजून कुठल्या कारणाने उंदराने गुरतडलं काही झालं, तर त्यावेळेला काय होतं, हे 2 वायर्स एकमेकांच्या संपर्कात जर आल्या, एकमेकांच्या जर संपर्कात आल्या तर इथं काय होतं, खूप मोठ्या प्रमाणावरती इलेक्ट्रिसिटी फ्लो होतात. इथे इलेक्ट्रिसिटीचा फ्लो अचानक वाढला जातो आणि याच्यामुळे काय होतं, हीट इथं खूप प्रचंड हीट तयार होते. इतकी हीट तयार होते की मग त्याच्यासोबत अवतीभोवती जर फ्लेमेबल काही वस्तू असतील, आपल्या फ्लेमेबल ऑब्जेक्ट असतील काय, जसं की वुडन आहे किंवा कॉटन आहे किंवा कपडा किंवा अजून अशा तत्सम वस्तू ज्या असतील, या काय करतात आता, तर पेट घेतात. म्हणजे हे शॉर्ट सर्किट होऊन जे पेट घेतं की घरातल्या वस्तू ते अशा पद्धतीने. लाईव्ह आणि न्यूट्रल फेज या 2 वायर्स एकत्र आल्या की त्याच्यातनं प्रचंड इलेक्ट्रिसिटी बाहेर पडते. इलेक्ट्रिसिटीसोबत या काय होतं, तर हीट खूप मोठ्या प्रमाणात जनरेट होते आणि जनरेट झालेली हीट जी आहे अवतीभोवती असलेल्या वस्तूंना पेट घ्यायला भाग पाडते आणि ह्या वस्तू पेटल्या की घरामध्ये आपलं प्रचंड नुकसान होतं. आणि याच्यासाठी काय असतं, हे अवॉइड करण्यासाठी आपण फ्यूज वापरतो. हे सगळं अचानक पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणावरती येणारी इलेक्ट्रिसिटी किंवा खूप मोठ्या प्रमाणावरती एकमेकांना जुळल्यानंतर इलेक्ट्रिसिटी जी फ्लो होणार आहे की ही अवॉइड होण्यासाठी फ्यूज वापरतो. आता आताच्या काळामध्ये आपण फ्यूजच्या ऐवजी आपण आता सर्वसाधारणपणे MCB मिनिएचर सर्किट ब्रेकर्स वापरतो. आपण आता हे MCB जे आहेत की नाही आता नॉर्मली आपण वापरतो, पण सगळ्या ओव्हरऑल मुख्य घरासाठी जे आहे की नाही हे आपण अजून पण फ्यूज वापरतो. फ्यूज म्हणजे काय असतं, वितळ तार असते. इथं काय होतं, आता इलेक्ट्रिसिटी जर प्रचंड प्रमाणात वाहू लागली तर ते फ्यूज काय होतात, त्याची वायर जी असते की नाही ही तुटते किंवा मेल्ट होऊन ब्रेक होते. ही ब्रेक झाल्यामुळे काय होतं, ब्रेक झाल्यामुळं पुढं जे इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय होणार आहे तो होत नाही आणि मग आपल्याला हे फ्यूज रिप्लेस केले की आपल्या घरातला इलेक्ट्रिसिटी सप्लाय जो आहे म्हणजे प्रॉब्लेम दुरुस्त केल्यानंतर आपण हे तार नवीन टाकून आपल्या घरातला इलेक्ट्रिक सप्लाय पूर्ववत करू शकतो. MCB मध्ये काय असतं, MCB मध्ये काय असतं, तर एक बटन्स असतात, त्याला स्विचेस असतात. आता हे स्विचेस जे आहेत की नाही हे स्विच ऑन ऑफ करता येतात आपल्याला. म्हणजे MCB काय होतो, ब्रेक होतो. सर्किट ब्रेक झालं म्हणजे काय होतं, तो स्विच ऑफ होतो. स्विच ऑन केला तुम्ही परत की तुमचं काम झालं. म्हणजे फ्यूज रिप्लेस करायची गरज नाही पडत त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला पेज नंबर 50 वरती काही फ्युजेसचे प्रकार दाखवलेले ते प्रकार एकदा बघून घ्या. त्याच्याबद्दल जास्तीची माहिती काही पुस्तकात नाही आहे, पण कधी कधी प्रश्न त्याच्यावरती येऊ शकतो तुम्हाला. तर एक खूप महत्त्वाचा पॉईंट येतो म्हणजे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता याच्यावरती आधारित भरपूर गोष्टी आपण वापरत असतो दैनंदिन जीवनामध्ये.
हे थोडंसं समजून घ्या काय काय प्रॉब्लेम काय काय कशा पद्धतीने चेंज होतात ते. एक सर्किट्स तुम्हाला दोन दाखवले, दोन्ही सर्किट्समध्ये आता काय आहे, सिंपल सर्किट आहे, बॅटरी जोडलेली आहे, फक्त काय केलेलं आहे आपण टर्मिनल्स जे आहेत त्याने हे चेंज केलेले आहेत. म्हणजे समजा पहिल्या वेळेला आपण ए पॉईंट आणि बी पॉईंट असे दोन पॉईंट घेतले वायरचे आणि याला टर्मिनल्स आपण जोडले. ए साठी आपण पॉझिटिव्ह टर्मिनल जोडलेलं आहे आणि बी साठी आपण निगेटिव्ह टर्मिनल जोडलेलं आहे. दुसऱ्या फिगरमध्ये आपण काय केलेलं आहे, तर टर्मिनल्सची डिरेक्शन जी आहे की नाही हे चेंज केलं आहे फक्त. म्हणजे निगेटिव्ह टर्मिनल आता ए ला जोडला आणि पॉझिटिव्ह बी ला जोडला, अशा दोन पद्धतीने. मॅग्नेटिक निडल एक ठेवलेली, ह्या दोन्ही डिरेक्शन जे आहेत स्थिर राहतात. आता प्लग ओपन आहेत दोन्हींच्या, म्हणजे आपण सर्किटमधून अजूनपर्यंत इलेक्ट्रिसिटी पास केलेली नाही. ज्या वेळेला आपण ज्या क्षणी आपण इलेक्ट्रिक सप्लाय याला देऊ की नाही, इलेक्ट्रिक सप्लाय ज्यावेळेस आपण ऑन करू, म्हणजे बटन आपण प्रेस केला तर सप्लाय ऑन केला, प्लग क्लोज केली जातात, त्यावेळेला काय होतं, तर त्यावेळेला काय होतं, तर ज्या पद्धतीने बघ लक्षात घ्या दोन्ही वेळेला इफेक्ट जो आहे सेम होतो पण डिरेक्शन वेगळी असते. काय होतं, हे मॅग्नेटिक निडल जे की नाही हे डिफ्लेक्शन दाखवते. सुरुवातीला ज्यावेळेस आपण पॉझिटिव्ह टर्मिनल कडून निगेटिव्ह टर्मिनलकडे जातो त्यावेळेस नॉर्थ डिरेक्शन जे आहे की नाही हे डिफ्लेक्शन दाखवते वरच्या दिशेला, आणि ही तुमची निडल जी आहे की नाही ही या पद्धतीने ऍडजस्ट होऊन बसते आणि अशा पद्धतीची डिरेक्शन दाखवते. म्हणजे ही नवीन डिरेक्शन झाली तिच्यात. निडलची जी डिरेक्शन आहे की नाही ही चेंज होऊन काय झाली, तर अशा पद्धतीची डिरेक्शन होईल, डिरेक्शन चेंज झाली. आता इथल्या केसमध्ये काय होतं, तर निगेटिव्ह टर्मिनल कडून पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे सर्किटचं इलेक्ट्रिसिटीची डिरेक्शन जी आहे ती उलटी आहे. आता ह्या उलटी डिरेक्शनमध्ये काय होतं, तर याची पण डिरेक्शन जी आहे ना ही चेंज होऊन बसते आणि मॅग्नेटिक निडल जे आहे ना हे अशा पद्धतीचं डिफ्लेक्शन दाखवते. म्हणजे ओरिजिनल जे होते त्याची जागा चेंज झाली आणि डिफ्लेक्शननुसार निडलने त्याची डिरेक्शन चेंज केली. म्हणजे एका वेळेला डिरेक्शन वरच्या बाजूला गेलं आणि एका वेळेला खालच्या बाजूला असं डिफ्लेक्शन झालं. हे दोन्ही डिफ्लेक्शन तुम्हाला काय सांगतात, तर मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड या दोन्हींचा एक खूप क्लोज रिलेशन आहे. आणि मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्डच्या या क्लोज रिलेशनवरूनच सगळ्या गोष्टी ज्या आहेत की आज आपण वापरत असलेल्या बऱ्याचशा गोष्टी त्याच्यावरती आधारित आपण वापरतोय. पुढे जाऊन तुम्हाला एक मजेशीर प्रश्न विचारलाय, तो काय प्रश्न आहे, तर जर समजा मॅग्नेटिक फील्ड चेंज केला आपण तर इलेक्ट्रिसिटीच्या फील्डमध्ये किंवा डिरेक्शनमध्ये काय चेंज होतो का, किंवा इलेक्ट्रिसिटी जनरेट होऊ शकते का तशा पद्धतीने. तर ऍक्च्युली इलेक्ट्रिसिटी त्याच पद्धतीने जनरेट होते मॅग्नेटिक फील्डमध्ये चेंज करूनच. आपल्याला ते गोष्टी फक्त पुढे शिकायच्या. त्याच्या वेळेस आपण की ऑन करायचं आहे. ओरस्टेड नावाचे सायंटिस्ट होते, ते सायंटिस्ट एक्सपेरिमेंट करत असताना त्यांच्याकडनं हे निडल जे आहे की चुकून त्या सर्किटच्या बाजूला होते आणि त्या सर्किटच्या बाजूला निडल असलेले जे आहे की इलेक्ट्रिक सप्लाय ऑन केला की त्या निडलमध्ये डिफ्लेक्शन होऊ लागलं हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्याच्यावर मग एवढा सगळं शोध लागला. आणि त्यांच्या स्मरणार्थ आपण जे आहे की मग मॅग्नेटिक फील्डला ओरस्टेड असं एक दिलेलं आहे. ओरस्टेड असं एक त्यांच्या नावावरून आपण दिलेलं आहे. मग अशी जो एक्सपेरिमेंट होता की नाही तो थोडा वेगळ्या पद्धतीने केलेला होता. काय केलेलं याच्यामध्ये, तर एक सर्किट बघा समोरचं तुमच्या समोर ड्रॉ केलेलं आहे. बॅटरी आहे, त्याला ॲमीटर जोडलेलं आहे, रिओस्टॅट आहे, त्याच्यानंतर प्लग जोडलेली आणि कार्डबोर्ड आहे. आणि कार्डबोर्ड कशा पद्धतीने जोडलेलं आहे, तर समजा हा थिक कॉपर वायर घेतलेली आपण, थिक कॉपर वायरला याच्या भोवती असं कार्डबोर्ड आपण इथे जोडून ठेवलेलं आहे याच्यामध्ये. आणि या कार्डबोर्डच्या मध्यभागी छिद्र पाडून आपण हा जो वायर आहे की नाही कॉपर वायर हे खाली घेतलेलं आहे. आता हे फिगरमध्ये आपल्याला असं दाखवत येत नाही, त्यामुळे हे असं पद्धतीने दिसेल आपल्याला इथे. आणि त्याच्यावरती आपण काय केलेलं आयर्न फिलिंग ठेवलेलं आहे, म्हणजे लोखंडाचा जो केस असतो की नाही हा कीस याच्यावरती पसरवून ठेवलेला आहे. ज्या क्षणाला हे ओपन आहे त्यावेळेला काय तो कीस आपण जसा टाकलाय त्याच पद्धतीने राहील. ज्या क्षणी आपण हे सर्किट क्लोज करू, प्लग ऑन करू, त्यावेळेला काय होतं, आता करंट पास करायला सुरू झाला. करंट पास करायला सुरू झाला की मॅग्नेटिक फील्ड तयार होतं त्याच्यामध्ये. आणि मॅग्नेटिक फील्ड कसं तयार होतं, तर मॅग्नेटिक फील्ड तयार होऊन इथे काय होतं, हे आयर्न फिलिंग जे आहेत की नाही ते स्वतःला अशा पद्धतीने कॉन्सेंट्रिक सर्कल्सच्या स्वरूपात अरेंज करायला सुरू करतात. स्वतःला अशा पद्धतीने अरेंज करतात. ते एक केंद्री समकेंद्रीय वर्तुळासारखे एका भोवती एक, एका भोवती एक, एका भोवती एक अशा पद्धतीने तुम्हाला अरेंज होताना दिसतील. मग आता हे अरेंज अशा पद्धतीने होत आहे त्याचा अर्थ काय, तर मॅग्नेटिक फील्डच्या हे जे अरेंजमेंट आहे की नाही याच्यावरती जर समजा आपण लाईन्स अशा ड्रॉ केल्या आणि सर्कल्स असे ड्रॉ झाले समजा, तर हे जे लाईन्स ड्रॉ झालेले आहेत की नाही ह्या काय दाखवतात आपल्याला, तर ह्या लाईन्स जे आहेत की नाही त्या दाखवतात आपल्याला मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड कशा पद्धतीने तयार होते आणि कशा पद्धतीने दूर दूर जाते. जेवढ्या क्वांटिटीचा आपण इलेक्ट्रिक सप्लाय त्यातनं सोडू, इलेक्ट्रिक सप्लाय वाढवला की हे जे आयर्न फिलिंग आहेत की नाही हे अजून क्लोजर येतील एकमेकांना आणि हे सर्कल्स जे आहेत ना अजून दूरपर्यंत तुम्हाला दिसतील. ज्या क्षणी आपण इलेक्ट्रिक सप्लाय कमी करू त्यावेळेला काय होतं, हे आयर्न फिलिंग जे आहेत ना हे दूर जातील एकमेकांपासून आणि सर्कल्स जे आहेत ना हे पण दूर असतील, लांब लांब असतील आणि छोटे सर्कल्स तयार होतील. मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्युस्ड
अराउंड दी करंट कॅरिंग कंडक्टर. करंट कॅरिंग कंडक्टर कोण येतं तर थिक कॉपर वायर. या कॉपर वायरच्या होती काय होतं तर मॅग्नेटिक फील्ड तयार होते. मग कशामुळे तर इलेक्ट्रिसिटीमुळे. आता इथे काय होतं इफ द करंट इज अनचेंज्ड म्हणजे करंट जर आपण नाही बदलला तर काय होतं इथे तर मॅग्नेटिक फील्ड जे आहे की नाही हे रिड्यूस होत जाते. मॅग्नेटिक फील्ड रिड्युसेस ॲज द डिस्टन्स चेंजेस फ्रॉम दी करंट कॅरिंग कंडक्टर. म्हणजे जसं डिस्टन्स वाढेल करंट कॅरिंग कंडक्टर म्हणजे कॉपर वायरपासून तसं तसं मॅग्नेटिक फील्ड जे आहे की नाही हे रिड्यूस होत जाते. म्हणून मग काय होतंय हे सर्कल्स जे झाले आहेत की नाही हे रेडिफाईड म्हणजे थोडक्यात कसे तर दूर दूर अंतरावरती आता हे आयर्न फिलिंग्स जे आहेत ना हे तयार व्हायला लागतील आता एकमेकांपासून. आतलं जे सर्कल्स असतील त्याच्यामध्ये काय असेल हे क्लोज असते एकमेकांना आणि त्या पद्धतीने त्याच्या सर्कल्स जसं जसं अंतर वाढेल तसं तसं काय होतं हे सर्कल्स बिगर होत जातात आणि मॅग्नेटिक फील्ड जे आहे की नाही हे बिकर होत जातं लांब लांब जात असताना. आणि याच्या उलट काय होतं जर आपण समजा मॅग्नेटिक इलेक्ट्रिक करंट जर वाढवला तर मॅग्नेटिक इंटेन्सिटी जी आहे ना ही वाढते त्याच्यातली. मॅग्नेटिक इंटेन्सिटी इन्क्रीजेस ॲज वी इन्क्रीज द करंट फ्लोइंग थ्रू दी कंडक्टर. त्यात आपल्याला काय आता राईट हँड थंब रूल आहे. आता हा रूल काय सांगतो तुम्हाला तो सोपा रूल आहे. राईट हँड म्हणजे आपला उजवा हाताचा थंब रूल म्हणजे काय जर समजा एक करंट कॅरिंग कंडक्टर आहे हा कंडक्टर आहे. कंडक्टर मी पकडला आणि अंगठा माझा असा सरळ ठेवला. आता याच्यामध्ये काय दिसतं बघा याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं तर याच्या भोवती आहे की नाही हे फिंगर्स काय झालेले आहेत तर याच्या भोवती आलेले आहेत आता फील्ड. आता हे काय दाखवतं जर हे अंगठा माझा करंटची डिरेक्शन दाखवत असेल तर म्हणजे हे जे बाकीचे बोट आहेत राहिलेले हे कशाची डिरेक्शन दाखवतात तर मॅग्नेटिक फील्डचे. म्हणजे जर आपण अशा पद्धतीने एखादं कंडक्टर पकडलं आणि आपलं थंब जर डिरेक्शन दाखवतं कशाची तर इलेक्ट्रिक करंटची तर हे राहिलेले जे बोट आहेत की नाही हे राहिलेले बोट कशाची डिरेक्शन दाखवतात तर मॅग्नेटिक फील्डची. कशासाठी वापरला जातो तर हा रूल वापरला जातो तो म्हणजे मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन काय आहे कुठल्या कंडक्टरमध्ये तर ते सापडण्यासाठी. आपल्याला काय सांगते इफ यू होल्ड द करंट कॅरिंग कंडक्टर इन सच अ वे दॅट अवर thumb points towards the direction of the electric current, then the turn fingers shows the direction of magnetic field. म्हणजे आपल्याला काय मिळतं मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन मिळते राईट हँड थंब रूल वापरून. मग अशीच आपण एक्सपेरिमेंट केला की तो स्ट्रेट लाईन कंडक्टरसाठी होता. समजा असं एक लूप आपण बनवलं आणि आता या लूपमधनं जर अशी इलेक्ट्रिसिटी आपण पास करायचा प्रयत्न केला त्यावेळेस काय होईल एक कॉपर वायर घेतला आपण इन्सुलेटेड आणि त्याच्याभोवती आपण काय केलेले एक कॉपर वायर च्या लूप तयार केलं आणि त्या लूपच्या वरती आपण एक कार्डबोर्ड ठेवलेले. आता त्याला बाकीच्या अरेंजमेंट आपण जोडलेले बॅटरी जोडली रिओस्टॅट जोडले मीटर जोडले आणि सप्लाय आपण ज्यावेळेस ऑन करू याचा त्यावेळेस आपल्याला काय मिळतं आता सप्लाय ऑन केला की त्यावेळेस जर आपण राईट हँड थंब रूल लावायचा प्रयत्न केला आता प्रत्येक पॉईंटवरती कुठल्या या कंडक्टरची डिरेक्शन आपण फोर्स इलेक्ट्रिसिटी कुठं पासून ते पॉझिटिव्ह कुठून निगेटिव्हकडे. मग आपण या कंडक्टरवरती जर जशा पद्धतीने आपण ह्या कंडक्टर तशा पद्धतीने आपण जर राईट हँड थंब रूल लावला तर आपल्याला काय मिळतं की जी डिरेक्शन आहे की नाही मॅग्नेटिक फील्डची हे फोर्स लाईन्स कशा पद्धतीने डिरेक्शन त्यांच्यावरती तर या पद्धतीने डिरेक्शन तयार होते. इकडच्या बाजूला जरी आपण आलं आता राईट हँड थंब रूल लावत असताना आपल्याला उलटा लावावा लागला तिथे. उलटा धमका लावायचा आहे तर आता डिरेक्शन काय करंटची डिरेक्शन या बाजून जाऊन इकडे येणार आहे. मग आता इथं काय होतं आपण राईट हँड थंब रूल लावायचं म्हणजे आता डिरेक्शन आपली उलटी पाहिजे आणि त्याच्या दिशेने मग अशा पद्धतीने. मग आता मॅग्नेटिक फील्डची जी डिरेक्शन आहे की नाही याच सिक्वेन्सने इकडे लागेल. आता याच्यामुळे काय होतं बघा या लूप भोवती आपण ज्यावेळेस बघू की नाही त्यावेळेस आपल्याला काय मिळतं लूप ज्यावेळेस हे सर्कल्स मोठे 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 होत येतात सेंटरमध्ये ज्यावेळेस येतात या लूपच्या त्यावेळेस अशी सिच्युएशन येते की हे सर्कल्स जे आहेत ना एवढे मोठे झालेले असतात की आपण जर त्या सर्कलचा एक आर्क आपण बघितला तो अप्रॉक्सिमेट स्ट्रेट लाईन आपल्याला फोर्स जो आहे की नाही या सेंटरला आता खूप जास्त असतो. आता हे कशावरती आपण बघितलेलं आहे तर मॅग्नेटिक फील्ड जर आपण बघितली कशावरती चेंज होते ते करंटच्या इंटेन्सिटीवरती. करंटची इंटेन्सिटी वाढली की ते वाढणार आहे आणि आता हे लूप जर वाढवलं तर काय होईल तरी पण ते इंटेन्सिटी आता वाढते मॅग्नेटिक फील्डची. म्हणजे एक लूप घेतलं त्याच्याऐवजी आपण भरपूर जर लूप घेतले तर काय होतं मॅग्नेटिक फील्ड एका भौतिक असे लूप्स जर आपण तयार केले आणि ते वापरले तर ते लूप्स जे आहेत की नाही मधली मॅग्नेटिक फील्ड जे आहे ही खूप वाढते आणि ह्या फील्डवरती आधारित बऱ्याच गोष्टी काम करत असतात. या लूपमध्ये काय होतं तर सेंटरला मॅग्नेटिक फील्ड जे आहे ना हे सेंटरला जास्त असते. आता मला इथं लूप जर आपण वाढवले असे लूप्स जर समजा जास्त केले तर आता काय होतं जेवढी लूप्स असतील तेवढी मॅग्नेटिक फील्ड जी आहे ना तेवढी जास्त असते. आणि अशा पद्धतीचं लूप्स तयार केल्यानंतर आपल्याला एक स्ट्रक्चर मिळतं ते म्हणजे काय असतं तर सोलोनाइड म्हणतो आपण त्याला. म्हणजे कॉपर वायर घेतलं वाउंडेड आणि ह्या कॉपर वायरला आपण स्प्रिंगच्या आकाराचं जर वाउंड केलं आणि जी काही रचना तयार होईल ही रचना म्हणजे काय असते तर सोलोनाइड असते.
आता सोलेनॉइड काय करतं, मॅग्नेटिक फील्ड जे की नाही याच्यात जनरेट होतं आणि बार मॅग्नेट ज्याप्रमाणे ऍक्ट करतं त्या पद्धतीच्या मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स जे आहेत ना याच्यातनं तयार होतात. वायरचं जे आपण तयार केलेलं आहे सोलेनॉइड, याच्यातलं एक जे टोक आहे ते साऊथ पोल आणि एक जे ते नॉर्थ पोल म्हणून काम करतं आणि मॅग्नेटिक फील्ड थ्रू आउट कॉन्स्टंट असते, सेम असते या सोलेनॉइडच्या लूप्समध्ये. म्हणजे या लूप्समध्ये थ्रू आउट कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड आपल्याला तयार होते याच्यामध्ये.